आता नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं आजच्या या ऑप्शन प्रीमियम मास्टर क्लासच्या सिरीज एपिसोड 5 मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहे डेल्टा डायरेक्शन, जे आपल्याला ग्रीकच्या माध्यमातून माहिती होती. आता मार्केट मूव्ह झाला तर ऑप्शन प्रीमियम कसं बदलू शकते ते आपण या ठिकाणी बघणार आहे. मागच्या एपिसोड मध्ये जर डिटेलमध्ये बघितलं असेल तर तुम्हाला हे पार्ट जे आहे अगदी चांगल्या पद्धतीने समजेल, कारण यामध्ये तुम्हाला आपण कन्साइज करणार आहे. कारण मागच्याच लेक्चरमध्ये आपण बऱ्या काही गोष्टी घेतलेल्या आहे. डेल्टा म्हणजे काय, जर निफ्टी, आता थोडीशी व्याख्या वगैरे बघूया. तर बघा, सिंपल एक डेफिनेशन आहे अंडरलाइनिंग. जर बघा, निफ्टीचा प्राइस जर 1 ने वाढल्यास त्यामध्ये साधारण जो बदल होतो प्रीमियम मध्ये, तो बदल कितीने होतो हे दाखवणारा घटक म्हणजे डेल्टा. समजा निफ्टी 1 पॉईंटने वाढली, डेल्टा जर 0.001 असेल, तर यामध्ये बदल किती होणार? 0.1 होणार. निफ्टी जर 10 पॉईंटने वाढली, तर या ठिकाणी बदल किती होणार? 1 रुपयाने बदल होणार. आणि जर निफ्टी 100 पॉईंटने जर वाढला, तर या ठिकाणी बदल किती होणार? 10 रुपयाने बदल होणार. आलं तुमच्या लक्षात? इतकं सिंपल आहे डेल्टा. आता डेल्टा त्या समोर असलेली जी प्राइस आहे ते त्यानुसार ते मूव्ह होतं. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा की निफ्टी 100 पॉईंट मूव्ह झाल्यानंतर त्या प्रीमियमचा प्राइस कितीने बदलणार हे सांगणारा घटक जो आहे तो म्हणजे डेल्टा. आता बघू, डेल्टा जो असतो ओटीएम मध्ये काय असतो, झिरोच्या जवळपास असतो. कारण जे असतं संपूर्ण डेल्टा हा 0 ते 1 च्या दरम्यान असतात, म्हणजेच पॉईंट मध्ये असल्यासारखंच आहे. तर बघा, ओटीएमचा हा 0 पर्यंत असू शकते, 0.50 ते 0 पर्यंत असू शकतं. त्यानंतर एटीएमचं जे डेल्टा आहे तो 0.50 असू शकतात. आणि डिपेंड द मनीचा ओटीएम ऍट द मनी प्राइसचा जे डेल्टा आहे ते +1 असू शकतात. ठीक आहे. आणि जे असू शकतात हे तुमच्या लक्षात आलं. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढचं जे डेल्टा आहे ते मायनस मध्ये असतात. तर बघा, 0 ते -1 दरम्यान असतं. ठीक आहे. आता तुम्हाला लक्षात आलं की ऍट द मनीचा -0.50 च्या जवळपास, डीप इन द मनीचा -1 च्या जवळपास, आणि इन द मनीचा 0 पर्यंत असू शकतात. डीप इन द मनीचा थोडंसं महाग असतात प्राइस, म्हणून त्या ठिकाणी डेल्टा सुद्धा -1 पर्यंत असू शकतात. पण आपल्याला मायनस नाही करायचंय, प्लसच करायचं आहे. कॅल्क्युलेशन करताना मी तुमच्या मागच्या लेक्चरमध्ये पण कॅल्क्युलेशन थोडंफार सांगितलेलं आहे. डेल्टा, आता बघा डेल्टाचं कॅल्क्युलेशन कसं करायचं. समजा की निफ्टीचा प्राइस तुम्ही समजा की 25,000 या ठिकाणी तुम्ही बाय केलं. 25,000 या ठिकाणी तुम्ही बाय केलं. आता हे 25,000 बाय केल्यानंतर जर हे 25,100 गेलं, 25,100 जर गेलं, तर यामध्ये बदल कितीचा झाला? 100 पॉईंटचा झाला. कितीचा झाला? 100 पॉईंटचा. तर बघा, आणि त्याचा डेल्टा, जर आपण बघितला, डेल्टा समजा 0.50 असेल, डेल्टा या ठिकाणी 0.50 असेल, डेल्टा जर 0.50 असेल, तर बघा या ठिकाणी जर त्याला 100 ने गुणिला केलं तर किती नाही येणार? 50. मग जे प्रीमियम आहे त्यामध्ये काय करायचं? प्लस नाही करणार. म्हणजे आपण जे प्रीमियम घेतलं असेल, समजा की आपलं जे प्रीमियम असेल ते आपण ₹150 असेल, 25,000 वाले प्रीमियम ₹150 असेल, तर त्याच्यामध्ये ₹50 प्लस करायचे. म्हणजे त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी आहे, जर निफ्टी 100 पॉईंट जर वाढली तर ₹50 ने वाढण्याची. म्हणजे या ठिकाणी निफ्टी आपली टोटल आपली प्रीमियमची प्राइस किती होणार? ₹200 होण्याची पॉसिबिलिटी आहे. तर निफ्टी 100 पॉईंट गेल्याचं म्हणजे हे प्लस केल्यानंतर येतं. ठीक आहे. हे एकदम सिंपल आहे, समजून घ्या. ऑप्शन बाहेरसाठी खूप महत्वाचं जर ऑप्शन बाईंग करत असेल. बघा, आणि पुढचा जो डेल्टा काढायचा असेल, त्याच पद्धतीने तुम्हाला सांगितलं 25,000 तुम्ही जर या ठिकाणी बाय केले, 25,000 या ठिकाणी तुम्ही जर समजा की बाय केले, आणि जर मार्केट 24,900 जर वर गेलं, म्हणजे या ठिकाणी काय झाली? मायनस झाले. ठीक आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी करू शकता 100 मायनस झाले, 100 मायनस झाले. आणि 24,000चा जो प्रीमियम होता आपलावाला, डेल्टा जर बघितला आपण, 0.50 होता असं समजून चला.
0.50 होता असं समजून चला. जर आपण याची मल्टिप्लाय जर केली तर या ठिकाणी येणार 50. या ठिकाणी मायनस मायनस काय होणार, प्लस होणार. ठीक आहे. मोठ्या संख्येत चिन्ह बघा. या ठिकाणी आपलं जे प्रीमियम आहे 150 पर्यंत जाण्याची पॉसिबिलिटी आहे. हे पुढचं झालं. इतकं सिंपल आहे, समजून घ्या. चार्ट तुम्हाला दाखवलाच आहे, तरी मी तुम्हाला एकदा चार्ट दाखवतो. या ठिकाणी बघा, समजा की बघा, तुम्ही या ठिकाणचा जर 24,700चा जर स्ट्राईक प्राइसचा जर तुम्ही प्रीमियम प्राइस बघितले तर 161 रुपीज आहे आणि त्याचा जो डेल्टा आहे तो आहे 67 रुपीज. तर 161 मध्ये 67 काय करायचं, प्लस करायचं. मग निफ्टी जर 100 पॉईंट जर मूव्ह झाला तर यामध्ये होणारा जो बदल आहे तो किती जपणार. निफ्टीमध्ये जर 100 पॉईंट मूव्ह झाला तर त्यामध्ये 67 रुपीज का होणार, प्लस होणार. म्हणजेच प्राइस काय आपली 161 ची प्राइस 228 पर्यंत जाण्याची पॉसिबिलिटी आहे, असं ते आपल्याला डेल्टा सांगतं. त्याच पद्धतीने या ठिकाणची पण पुढची प्राइस काढायची, कॉलची प्राइस काढायची. हे डेल्टा घ्यायचा आणि या ठिकाणची प्रीमियमची प्राइस घ्यायची. या ठिकाणचा डेल्टा घ्यायचा आणि या ठिकाणची प्रीमियमची प्राइस घ्यायची. प्लस करून तुम्ही काढा. प्रत्येक ठिकाणचा तुम्हाला डेल्टा त्या ठिकाणी मिळणार. त्यासोबतच त्या ठिकाणी आलेल्या प्रीमियमची प्राइस त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार. ठीक आहे. त्यानंतर बघा, इन द मनी ऍट द मनी मध्ये डेल्टा कसा असतो बघा. इन द मनी मध्ये डेल्टा हा मॅग्निट्यूड जास्त असल्याच्या कारणाने त्या ठिकाणी प्रीमियम हा लूजली फॉलो करतो आणि त्यामुळे ते लवकर वाटतं, म्हणून त्या ठिकाणचा जे डेल्टा असतं ते थोडस जास्त असतं, आपण या ठिकाणी बघितलंय. त्यानंतर बघा, ऍट द मनीचा 0.50च्या जवळपास असतं, कारण त्या ठिकाणी थोडं ऍक्च्युअली जर बघितलं प्राइस, स्ट्राईक प्राइस जी असते या ठिकाणची ऍट द मनीची, ते प्राइसला थोडं जवळपास फॉलो करतं, त्यामुळे या ठिकाणी थोडीफार मुवमेंट दिसते. त्यानंतर बघा, ओटीएमचं जर बघितलं आपण, डेल्टा मॅग्निट्यूड कमी असल्याच्या कारणाने या ठिकाणी काय असतं, स्ट्रॉंग मूव्ह येण्याची शक्यता खूप लेट असतं त्या ठिकाणी, पण या ठिकाणी डेल्टा थोडासा कमी हळू असतं. ठीक आहे. या ठिकाणचा डेल्टा जो असतो तो आपल्याला त्या तुलनेमध्ये कमी असलेल्या या ठिकाणी बघायला मिळतो, कारण ओटीएम मध्ये प्राइस मूव्ह होण्याची पॉसिबिलिटी थोडीफार कमी असते. या ठिकाणी बघितलं, डेल्टा कधीच फिक्स नसतो. डेल्टा हा डे बाय डे चेंज होत राहतो. प्राइस इम्प्लाइड व्होलॅटिलिटी ऑप्शन त्या माध्यमातून ते डेल्टा ऑटोमॅटिकली थोडस चेंज होत राहतं. एक्सपायरीच्या दिवशी पण थोडस कमी असतं. ठीक आहे. आणि जो यामध्ये डेल्टामध्ये जो बदल होणारा जो घटक आहे तो म्हणजे गामा. गामा सांगते की कशा पद्धतीनं त्या ठिकाणी चेंजेस होणार आहे. तर नेक्स्ट मध्ये आपण ते बघणारच आहे. त्यानंतर बघा, हाय डेल्टा हे आपण घेतले. डेल्टा जर बघा की ब्रेकआउट निफ्टीमध्ये बुलिश ब्रेकआउट कसे येते बघा, 0.70चा 0.70 जर डेल्टा असेल, त्यामध्ये जर प्राइस कितीने वाढणार, प्रीमियम 70 रुपयाने. मग त्या ठिकाणी प्रीमियम मध्ये आपण हे प्लस करू शकतो. म्हणजे त्या ठिकाणी ब्रेकआउट जर झाला तर या ठिकाणी इतके प्राइस वाढू शकते त्या ठिकाणी आपल्याला माहिती पडते. त्यासोबत 0.50चा डेल्टा जो बॅलन्स सेन्सिटिव्हिटी देते, त्याचं 0.50चा डेल्टा हे आपल्याला त्या ठिकाणी माहिती पडते की कशा पद्धतीने ब्रेकआउट जर आला तर त्या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने मूव्ह भेटू शकते ते आपल्याला ते सांगते. तर बघा, डेल्टा प्लस स्पीड म्हणजेच त्याला म्हटलं जातं ऑप्शन बायर. ऑप्शन बायरला हे दोन कन्सेप्ट फार महत्वाचे आहे. फास्ट मूव्ह करत असेल तर मार्केटमध्ये आपल्याला डेल्टा बघणं गरजेचे आहे. स्लो मूव्ह करत असेल त्यासोबत आपल्याला थिटा डिटे बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर ही फ्लॅश आपल्यासाठी एक मेमरी आहे, हे लक्षात ठेवा. तर बघा, पॉझिटिव्ह डेल्टा हे मार्केटमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह इफेक्ट देतं. निगेटिव्ह डेल्टा आपल्याला मार्केटमध्ये निगेटिव्ह इम्पॅक्ट देतं. ठीक आहे. तर रिमेंबर ठेवा, ही सेन्सिटिव्हिटी याच्यावर डेव्हलप असते, त्यामुळे हा बदल आपल्याला बघायला मिळतो.
ठीक आहे. तर नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण गामा बघणार आहे. ऑप्शन ग्रीक मधला सर्वात इम्पॉर्टंट घटक जे की डेल्टाला कनेक्टेड आहे. कारण डेल्टाची स्पीड कशी वाढणार हे सांगणारा घटक म्हणजे गामा. आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये हेच बाबी कंटिन्यू करणार आहे. तर धन्यवाद. तुम्ही जर व्हिडिओ चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसेल जुनेवाले तर सर्व व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा, ज्या तुम्हाला टेक्निकल अनालिसिस आणि इतर बाबीचे व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी अवेलेबल केलेले आहे. तर इथे थांबूया. धन्यवाद.